रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवणार आहोत गोसाव्याची सुकी भाजी। एकदम जरा बारीक चिरून आपण गोसाव्याची सुकी भाजी कशी करायची ते बघणार आहोत। अशी गोसाव्याची सुकी भाजी बारीक चिरून किंवा थोडी डाळ घालून तुम्ही नाही घातली तरी पण चालते, पण खूप छान लागते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, मुलं पण आवडीने खातील आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील। घरातील माणसं, मोठी माणसं, खूप छान लागते अशी सुकी भाजी नुसती तेलामध्ये परतून केल्यानंतर। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। गोसाव्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा। गोसावे घेतलेले आहेत इथं मी पाव किलो अशी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेत, चवीनुसार मीठ आणि 1-2 चमचे मटकीची डाळ घेतलेली आहे। मटकीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ जरी वापरली तरी चालेल आणि थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली, शेंगदाण्याचं कूट घेतले 2 चमचे आणि एक छोटा बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढई ठेवली बघा, कढई चांगली तापली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया 2 चमचे तेल। तेल चांगलं तापलंय, आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया लसूण, लसूण एक चांगला 5-10 सेकंद चांगला परतला की आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो। लसूण चांगला तांबूस रंगावर परतला आपण ह्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो। तुमच्याकडे कढीपत्ता वगैरे असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता। आता सध्या माझ्याकडे कढीपत्ता नाही त्याच्यामुळे मी टाकणार नाही। ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर आणि हा घरगुती बनवलेला काळा मसाला। मसाला टाकला की आपण गॅस कमीच करायचा आहे, कमी गॅस करूनच मग मसाला टाकायचा आणि 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। नाहीतर मसाला जर टाकला की आपला गॅस मोठा असेल ना की मसाला आपला करपतो। आता आपला मसाला छान परतला आहे, आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेलं गोसावं आणि ह्याला मोठा गॅस करायचा आणि 1-2 मिनिट चांगलं तेलामध्ये मोठ्या गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा 2 मिनिटं आपण छान तेलामध्ये परतून घेतले आणि ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। आणि आपण जी मटकीची डाळ घेतली होती ना ती टाकून घेऊया। एक छोटे 2 चमचे मी मटकीची डाळ घेतलेली आहे। ह्याला भिजत वगैरे घालायची काही गरज नाही बघा, ही डाळ लगेच शिजते पटकन। मुगाची किंवा तुरीची, हरभऱ्याची डाळ असेल तर त्याला अगोदर 1 तासभर भिजत घालावं लागतं, त्याच्यामुळं शिजत नाही म्हणून। आता आपण ह्याला मटकीची डाळ आपण तशीच टाकलेली आहे डायरेक्ट, ती पटकन शिजते। भाजीसोबतच आपली मटकीची डाळ सुद्धा शिजते आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात ओतायचं नाही, असं तेलावर वाफरूनच आपण ही भाजी करणार आहोत आहे। आणि 1-2 ते 3 मिनिटं आपण ही भाजी वाफवून घ्यायची आहे बघा। ताट झाकून ह्याच्यावर ठेवायचं आहे, ह्याच्यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर करणार नाही। ताट झाकून वाफेवरच ही भाजी तेलामध्ये आपण वाफवून घेणार आहोत। बघूया 1-2 मिनिटं झालेत बघा, 2 ते 3 मिनिटं छान आपली भाजी वाफवलेली आहे। ह्याच्यामध्ये अजिबात आपण पाणी ओतलेलं नाही। चेक करूया आपण शिजले का ते। बघा मी एक दाबून बघितलं, शिजलेली आहे आपली चांगली गोसाव्याची ही भाजी। ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं शेंगदाण्याचं कूट। आता मगाशी आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट लगेच टाकायचं नाही, भाजी शिजल्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं। नाहीतर आपण झाकून ज्यावेळेस शिजण्यासाठी ठेवतो ना तर सगळं कूट आपलं खाली कढईला चिटकून राहतं, त्याच्यामुळे भाजी शिजल्यानंतर मग कूट टाकायचं। बघा अजिबात जरासुद्धा आपली भाजी चिटकलेली नाही। बघा मस्त झाली आपली छान अशी गोसाव्याची सुकी भाजी। डब्याला वगैरे हे आपण भाजी देऊ शकतो मुलांना, पण अशी भाजी ना केली ना की आवडीनं मुलं खातील बघा। गोसाव्याची सेम दोडक्यासारखी भाजी लागते ही, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। भाजी आपली शिजलेली आहे, आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर। गॅस बंद करून देऊया। गोसाव्याची अशी सुकी भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खूप छान लागते।
पाण्याचा एक थेंब सुद्धा न वापरता आपण ही भाजी केलेली आहे बघा. नुसती तेलावर वाफवून घेतलेली आहे.